बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा हे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनता दरबाराचं आयोजन। जिल्ह्यातील अनेक विषयांवर आमदार रवी राणा यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा केली। तहसीलदार, भूमी अभिलेख, आरोग्य अधिकारीसह अनेक अधिकारी चर्चेमध्ये सहभागी झाले होते। निम्नवेळी प्रकल्पामध्ये पुनर्वसन झालेल्या गावांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे याकरिता वलगाव मार्गावरील 65 एकर जमीन देण्याचं आश्वासन, अनेक वर्षापासून निम्नपेढी प्रकल्पाचा रखडलेला प्रश्नाचा आज निकाल लावला। पुढच्या महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत। शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर सुद्धा रवी राणा यांनी चर्चा केली। प्रकल्पासंदर्भात जेही अधिकारी यामध्ये लक्ष देत नाही त्यांची ताबडतोब बदली करणार। गोरगरिबांचे पीआर कार्ड लवकरात लवकर तयार व्हावे याकरिता सुद्धा आमदार रवी राणा यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली व यावर त्वरित तोडगा काढण्याचे निर्देश दिले। चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर शेतकरी, शेतमजूर, महिला, अपंग, अंध, मतिमंद सर्वसामान्य जनतेसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात जनता दरबार ठेवला। अनेक जिल्ह्यामधले जे विषय होते ते जिल्हा अधिकारी कार्यालयात संबंधित जेवढे अधिकारी आहे, SDO आहे, तहसीलदार आहे, भूमी अभिलेख अधिकारी आहे, आरोग्य अधिकारी आहे, BDO आहे, वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून त्या सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला आणि पेढी प्रकल्पाच्या 7 ते 8 गावाचा पुनर्वसनचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये जे गावं पुनर्वसित झालेले आहे त्यांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे। याच्यासाठी 65 एकर जागा ही वलगाव रोडवर कृषी विभागाची जागा आपण पुनर्वसनासाठी दिली। आज निर्णय घेतला त्या संदर्भात। आज अनेक वर्षापासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न तो निकाली काढला। पिढी प्रकल्पाचे जे कामं प्रलंबित आहेत त्याचा पूर्ण आढावा घेतला। कारण देशाचे पंतप्रधान मोदीजी हे पुढच्या महिन्यामध्ये पिढी प्रकल्पाचा आढावा घेणार आहे। तो प्रकल्प लवकर पूर्ण झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वलीच्या माध्यमातून मिळाला पाहिजे। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कॅनॉलचे कामं पटकन झाले पाहिजे आणि त्या ठिकाणी जवळपास मोठ्या प्रमाणात जो फंड आलेला आहे तो लवकर खर्च होऊन प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे। या संदर्भात पांधन रस्ते असू द्या की प्रकल्पामध्ये ज्या लोकांना मूलभूत गरजा पाहिजे त्या मूलभूत गरजा संदर्भात सुद्धा मोठा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। मग शेतकऱ्यांसाठी पुनर्वसन, गावाच्या न्यायासाठी आणि पांधन रस्त्या संदर्भात पहिली बैठक चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर कलेक्टर ऑफिसला मी घेतली। त्याचं मला समाधान आहे की सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा आमदार म्हणून, सर्वसामान्य न्यायासाठी लढणारा आमदार म्हणून मी नेहमी सातत्यानं जनतेमध्ये काम करतो आणि चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर पहिली बैठकसुद्धा त्याच शेवटच्या घटकांसाठी मी घेतली। हा मला समाधान आहे आणि शेवटपर्यंत शेवटच्या घटकासाठीच मी काम करत राहील, सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी काम करत राहील आणि प्रशासनाला जागृत ठेवून या ठिकाणी जे प्रशासन आहे ते जागृत होऊन लोकांचे कामं केले पाहिजे या संदर्भात संपूर्ण प्रशासनासुद्धा ताकीद दिली। अधीक्षक अभियंता जे आज खऱ्या अर्थानं आपल्या ज्या पुनर्वसनच्या कामामध्ये लक्ष देत नाही त्या अधिकाऱ्याची सुद्धा मी ताबडतोब बदली करणार आहे। भूमी अभिलेख ऑफिसमध्ये खऱ्या अर्थानं मोठमोठ्या लोकांचे, बिल्डर लोकांचे कामं पहिले होतात पण पीआर कार्डचे कामं होत नाही। गोरगरिबांचे पीआर कार्ड त्यांना मिळत नाही। त्या संदर्भात सुद्धा भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना सुद्धा ताकीद दिली की सगळ्या गोरगरिबांच्या गावातले असू द्या, शहरातले असू द्या, प्रत्येक ठिकाणचे पीआर कार्ड त्यांना मिळाले पाहिजे। एखाद्या मोठ्या व्यक्तीचं काम लेट झालं चालते पण सर्वसामान्य जनतेचे कामं लवकर झाले पाहिजे या संदर्भात अधिकाऱ्यांना ताकीद दिली आहे।